श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे संपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शनिवारी 28 तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच आलेलं आहे चंद्रग्रहण. तर भरपूर अशा समस्या आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या आहेत की आपण दूध आटवावं का, ते दूध आपण पिवावं का, तर याबद्दलची थोडीशी माहिती देते. या दिवशी तुम्ही दूध आटवू शकता. याचा नैवेद्य तुम्ही दुधाचा नैवेद्य तुम्ही तुमच्या देवांना दाखवू शकता, पण फक्त तुम्ही दूध ग्रहण करायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 तारखेला तुम्ही ते दूध ग्रहण करू शकता. 28 तारखेला तुम्हाला ते जे दूध आहे तर ते पिता येणार नाही. तुम्हाला चंद्रामध्ये सुद्धा ते दूध ठेवता येणार नाही, कारण त्या दिवशी चंद्राला सुद्धा ग्रहण आहे. त्यामुळे ते दूध तुम्हाला पिता येणार नाही आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये ते दूध आपल्याला ठेवता येणार नाही. तर आत्ता आपण बघणार आहोत की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही महत्त्वाच्या चुका आहेत. ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. आता ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर नकळत ह्या चुका आपल्याकडनं होतात आणि शेवटी याचा वाईट परिणाम हा आपल्या घरावरती पडत असतो. आता हाच परिणाम आपल्या घरावरती पडू नये, हा वाईट परिणाम आपल्या घरावरती पडू नये, यासाठीच आपल्याला या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या आहेत. कारण कोजागिरी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची पौर्णिमा असते. कारण कोजागिरी पौर्णिमेला साक्षात माता लक्ष्मी ही चंद्रमंडलामधून आपल्या पृथ्वी तलावरती येते आणि बघत असते की कोण जागरण करत आहे, कोण सेवा करत आहे, कोण उपाय करत आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला बघा, ह्या दिवशी आपल्या घरामध्ये कांदा, लसूण, त्याचबरोबर दारू, त्याचबरोबर नॉनव्हेज हे पूर्णपणे वर्ज्य आहे. अजिबात ह्या वस्तूंचा आपल्या घरामध्ये सेवन होता कामा नये. या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत तरी जागायचंच आहे आणि माता लक्ष्मीची आराधना आपल्याला करायची आहे. आता आपण बघणार आहोत की आपल्या घरामधनं आपल्याला कोणकोणत्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कोणालाच द्यायच्या नाही आहे. कोणी कितीही आग्रह केला, तुम्हाला कोणी कितीही सांगितलं की अरे बाबा माझ्याकडे नाही आहे, तर कोणतंही कारण तुम्हाला सांगायचं आहे, पण तुम्ही कितीही काहीही झालं तरी ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातून कोणालाच द्यायच्या नाही आहे. या वस्तू जर आपण आपल्या घरातून लोकांना दिल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य वाढायला सुरुवात होते. म्हणजेच काय, माता लक्ष्मी आपल्या घरातून मग काढता पाय घेते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेस कोजागिरी पौर्णिमा येईल त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला या दिवशी आपल्या घरातून पैशांचे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवायचे आहेत. तुमच्याकडे कोणी कितीही पैसे मागायला आले तरीही तुम्हाला पैसे कोणालाच द्यायचे नाही आहे किंवा तुम्ही स्वतःसुद्धा या दिवशी कोणाकडून कर्जसुद्धा घ्यायचं नाही. हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही बघा. कारण पौर्णिमा जी असते तर त्या दिवशी अशी मान्यता आहे की माता लक्ष्मीची या दिवशी उत्पत्ती झालेली आहे किंवा त्यांचा जन्म या दिवशी झालेला आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, पैशांचे व्यवहार या दिवशी पूर्णपणे बंद असावेत. कोणाला पैसे सुद्धा आपल्याला द्यायचे नाहीये किंवा कोणाकडनं आपल्याला कर्ज वगैरे सुद्धा घ्यायचं नाहीये. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते. आता ही पहिली महत्त्वाची गोष्ट झाली. यानंतर तुमच्या घरामध्ये या दिवशी कोणी जर तांदूळ मागायला आलं तर तांदूळ सुद्धा तुम्हाला या दिवशी कोणालाच द्यायचे नाही आहे. कुणी कितीही आग्रह करू द्या तरीही तुम्हाला या दिवशी तांदूळ हे कोणालाच द्यायचे नाही आहे. तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ज्यावेळेस आपल्या घरातून आपण तांदूळ हे लोकांना देतो तर त्यावेळेस आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे तर ती बाहेर पडते. तर त्यामुळे तांदूळ हे माता लक्ष्मीचे खूप प्रिय आहे. ही वस्तू तुम्ही कोणालाच देऊ नका. पुढची व महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध. या दिवशी आपल्या घरामध्ये कुणीही तुमच्याकडे दूध मागायला आलं तर दूध हे तुम्हाला कोणालाच द्यायचं नाही आहे. अरे तुम्हाला म्हटलं कोणी की अरे मला फक्त कपभर दूध दे, तुम्ही डायरेक्ट सांगायचं आहे की माझ्या घरातलं दूध संपलेलं आहे, माझ्याकडेच दूध नाही आहे. तर डायरेक्ट तुम्ही असं सांगू शकता. पण या दिवशी तुम्ही कितीही कोणीही आग्रह करू द्या, तुम्हाला दूध हे तुम्हाला कोणालाच द्यायचं नाही आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे या दिवसातून पीठ जे असतं, आपलं गव्हाचं पीठ असतं तर ते आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप असतं. तर त्यामुळे या दिवशी आपल्या घरातून गव्हाचं पीठसुद्धा
आपल्याला कोणाला द्यायचं नाही आहे. तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या गोष्टी आवर्जून पाळा. या 3 ते 4 वस्तू आहेत, ह्या वस्तू जर आपण आपल्या घरातून कोणालाच दिल्या नाही तर नक्की आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होईल आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहील. त्यामुळे तुम्हाला खूप लवकर मी हा व्हिडिओ टाकलेला आहे की तुमच्याकडनं सुद्धा या चुका होता कामा नये. या चुका जर आपल्याकडनं झाला तर मग शेवटी आपल्या घरामध्ये आपण मग खूप उपाय करत बसतो, खूप सेवा करत बसतो, मग शेवटी त्या गोष्टींचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू कुणी कितीही आग्रह करू द्या तरी कोणालाच देऊ नका. कारण मग शेवटी काय होतं की माता लक्ष्मी रुष्ट होते आणि मग घरातून निघून जाते. या गोष्टी जर आपण टाळल्या तर माता लक्ष्मीची ही अखंड कृपा आपल्यावरती होत असते. तर या दिवशी तुम्हाला होईल तेवढी माता लक्ष्मीची आराधना करायची आहे, त्यांची सेवा करायची आहे, त्यांची उपासना करायची आहे. या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेला, त्याचबरोबर चंद्राच्या सेवेला आणि इंद्राच्या सेवेला खूप महत्त्व आहे. या दिवशी चंद्र, इंद्र आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तर तर ती पूजा कशी करायची असं तुम्हाला जर वाटत असेल, तुम्हालाही ती पूजा कशी करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. मी नक्की तुम्हाला त्यावरती एक व्हिडिओ सेपरेट घेऊन येईल की आपल्याला या दिवशी चंद्र, इंद्र आणि माता लक्ष्मीची पूजा कशी करायची आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि आपल्या घरामध्ये परत कधीच पैशांच्या अडचणी या येणार नाहीत. कारण कोजागिरी पौर्णिमा ही पूर्ण ज्या वर्षामध्ये पौर्णिमा येतात तर त्यामध्ये त्या पौर्णिमेला खूप महत्त्व असतं आणि ह्या वस्तू जर आपण आपल्या घरातून दिल्या तर शेवटी मग दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. तर ह्या चुका आवर्जून पाळा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.